Good afternoon everybody. Today I have discussed the point is the neurohumoral transmission. Neurohumoral transmission. The neurohumoral transmission is it implies that nerves transmit their message across synapse and neuroeffector junction by the release of humoral. Is known as neurohumoral transmission. आता न्यूरोह्युमरल, न्यूरो मीन्स न्यूरॉन अँड ह्युमरल मीन्स काय म्हटलं जातं? ह्युमरल म्हणजे काय मराठीत म्हटलं जातं की शरीरातील नैसर्गिक द्रव पदार्थासंबंधीचा एक हे असतो, त्याला काय म्हटलं जातं? ह्युमरल. आणि न्यूरो मीन्स न्यूरॉन. ठीक आहे. आता न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन, ठीक आहे, ह्याच्यात काय होतं तर जे इम्पल्स असतात नर्व ट्रान्समिट ते काय करतात, मॅसेज अक्रॉस सिनॅप्सला करतात आणि न्यूरो इफेक्टर जंक्शनवरती असतात. आणि बाय काय होतं त्याचं रिलीज ऑफ ह्युमरल, जे ह्युमरल असतं ते रिलीज होतं त्याच्यापासून, त्याला काय म्हटलं जातं? न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन. आता दिस न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन, आता न्यूरो मीन्स न्यूरॉन, ह्युमरल मीन्स काय असतं? शरीरातील नैसर्गिक द्रवपदार्थ संबंधीचा असतो तो. आणि ट्रान्समिशन म्हणजे काय? संसर्ग. ठीक आहे. मग आता ह्युमरलचं ट्रान्समिशन कसं करतात किंवा हे करतात? सो दिस इज द स्टेप्स इन्व्हॉल्वड इन न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन. म्हणजे कुठल्या टेप्स आहेत तर देर आर 5 टेप्स इन्व्हॉल्वड इन न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन. द फर्स्ट स्टेप इज द इम्पल्स कंडक्शन, सेकंड इज द ट्रान्समीटर रिलीज, ते थर्ड इज द ट्रान्समीटर ॲक्शन ऑन पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, then fourth is the post junctional activity and fifth is the termination of transmitter. म्हणजे बघा याच्यामध्ये आपण काय याच्या अगोदर काय बघितलेलं? न्यूरो ट्रान्समीटर बघितलेलं. आता हे न्यूरो ट्रान्समीटर न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन हे काय आहे तर ANS म्हणजे ॲटॉमिक नर्वस सिस्टीमचे काय आहेत हे तर त्याच्यामध्ये असणारे हे पार्ट आहेत, न्यूरोह्युमरल, न्यूरो ट्रान्समीटर. ठीक आहे. आता न्यूरो ट्रान्समीटर बघा, न्यूरो ट्रान्समीटर म्हणजे काय असतं आपण बघितलं तर जे चेतातंतूच्या टोकाला जे तयार होणारं रसायन असतं त्याला न्यूरो ट्रान्समीटर म्हणायचं. आणि न्यूरोह्युमरल कशाला म्हणायचं? न्यूरो मीन्स न्यूरॉन्स असतात. आता न्यूरॉन म्हणजे काय तर मज्जातंतू, आणि ह्युमरल म्हणजे काय असतं तर ते एक काय आहे त्याच्यामध्ये एक न्यूरोह्युमरल म्हणजे एक काय आहे नैसर्गिक द्रव पदार्थ आहे शरीरातील. ठीक आहे. म्हणजे त्याचे संबंधी असतो तो, त्याला ह्युमरल. आता दिस ह्युमरल इज द केमिकल मॅसेंजर. आता द फर्स्ट स्टेप इज इन्व्हॉल्वड इन न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन इज द इम्पल्स कंडक्शन. बघा, इम्पल्स कंडक्शन, द रेस्टिंग स्टेट ऑफ ट्रान्समेम्ब्रेन पोटेन्शियल इज इस्टॅब्लिश्ड बाय हाय potassium permeability of axonal membrane and high exoplasmic concentration of this ion and coupled with low sodium permeability and it is active extrusion from the neurons. ठीक आहे. आता इम्पल्स, ठीक आहे, इम्पल्स म्हणजे काय? इम्पल्स म्हणजे काय तर प्रेरणा, आणि कंडक्शन म्हणजे काय तर वहन. ठीक आहे. म्हणजे आता बघा इम्पल्स कंडक्शन कसे करतात? सो दिस इज द न्यूरोह्युमरल स्टेप. न्यूरोह्युमरल ट्रान्समिशनची पहिली स्टेप आहे इम्पल्स कंडक्शन, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं? ॲक्झोनल कंडक्शन. आता इम्पल्स कंडक्शनमध्ये काय होतं? स्टेट ऑफ जे ट्रान्समेम्ब्रेन पोटेन्शियल असतात ते काय इस्टॅब्लिश करतात, त्याच्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियमची परमेबिलिटी असतात. मग याच्यामध्ये बघा जी पोटॅशियमची परमेबिलिटी ॲक्झोनल मेम्ब्रेनवरती असते ते कशी असते? हाय एक्झोप्लाझ्मिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिज आयन्स असतात, आणि ते कपलेड विथ कशाला असतात? लो सोडियम परमेबिलिटी, म्हणजे सोडियम आणि पोटॅशियमची परमेबिलिटी असतात. मग जे पोटॅशियम परमेबिलिटी असते ती हाय असते आणि त्याची सोडियम परमेबिलिटी असते ती कशी असते? लो असते. आणि तीच ॲक्टिव्ह एक्सट्रुजन फ्रॉम द न्यूरॉन्सवरती काय करतात? ते एक्सट्रुजन फ्रॉम करतात. आता दिस न्यूरॉन, आता बघा आपण न्यूरो ट्रान्समीटरमध्ये न्यूरॉन, सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. न्यूरॉन म्हणजे काय तर मज्जातंतू. आता दिस न्यूरॉन इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम्स. म्हणजे हे काय आहेत? नर्वस सिस्टीमचे काय स्ट्रक्चर अँड फंक्शन आहेत. कशाचे? नर्वस सिस्टीमचे. आता याच्यामध्ये बघा देर आर 3 मेन पार्ट्स ऑफ न्यूरॉन. न्यूरॉनचे 3 पार्ट्स पडलेले आहेत. फर्स्ट इज द डेंड्राइट, सेकंड इज द सेल बॉडी, and fourth
third is the axon. The first part of this neuron is the dendrite. आता बघा, this dendrite it receives the information from previous cells and conduct it toward the cell body. म्हणजे हे काय करतात, डेंड्राइट आहे ते. डेंड्राइट म्हणजे काय तर मज्जापेशीतून बाहेर पडणारे धागे. म्हणजे एक मज्जातंतू असतो, त्या मज्जातंतूमध्ये आपल्याला एक व्हेन्स गेलेले आहे, ठीक आहे. त्या व्हेन्समधून काय आहे तर तो असतो तो डेंड्राइट असतो. म्हणजे काय तर एक मज्जापेशीतून बाहेर पडणारा एक धागा असतो, त्याला काय म्हटलं जातं डेंड्राइट. आणि ते कुठं असतं, न्यूरॉन्स. आता न्यूरॉन म्हटल्यानंतर मज्जातंतू आला आणि त्या मज्जातंतूमध्ये एक धागा असतो, त्याला काय म्हटलं जातं डेंड्राइट. म्हणजे ते जी मज्जापेशीतून जी न्यूरॉनचे सेल्स असतात त्या सेल्समधून काय होतात ते बाहेर पडतात. नेक्स्ट इज द ॲक्शन पोटेन्शियल. ठीक आहे, एक्झॉन झाले. एक्झॉन मीन्स काय असतं तर त्याच्यामध्ये इट कंडक्ट द इन्फॉर्मेशन किंवा इन्फॉर्मेशन फ्रॉम द सेल बॉडी टू नेक्स्ट डेंड्राइट ऑफ अनादर सेलला काय करतात ते इन्फॉर्मेशन कंडक्ट करतात, त्याला काय म्हटलं जातं एक्झॉन. एक्झॉन म्हणजे काय तर जे मज्जापेशीपासून सुरू होणारा तंतू असतो त्याला काय म्हटलं जातं एक्झॉन म्हटलं जातं. ठीक आहे, ते काय करतात तर जे इन्फॉर्मेशन आहे ती सेल बॉडीला हे करतात आणि नेक्स्ट कशामध्ये डेंड्राइटला काय करतात ते अनादर सेलला ते काय करतात इन्फॉर्मेशन कंडक्ट करतात. देन नेक्स्ट इज द ॲक्शन पोटेन्शियल. आता ॲक्शन पोटेन्शियल इन इम्पल्स कंडक्शन, दिस ॲक्शन पोटेन्शियल इज मेंटेन द पोलॅरिटी and this is mean negative stimulus is greater inside cell and positive outside the cell. म्हणजे याच्यामध्ये आता कसं आहे ॲक्टिव्ह पोटेन्शियल म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड्स आले, मग इलेक्ट्रिकल पोटेन्शियल आले त्याच्यामध्ये. मग इलेक्ट्रिकल पोटेन्शियलमध्ये इनसाइड सेल्स आणि आउटसाइड सेल, ठीक आहे. आणि ती सेल मेम्ब्रेन काय करतात तर मेम्ब्रेन चेंजेस इन पोलॅरिटी असते ते काय करतात चेंजेस करतात. सो दिस इज द ॲक्शन पोटेन्शियल. द नेक्स्ट स्टेप्स ऑफ न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन इज द ट्रान्समीटर रिलीज. आता हे ट्रान्समीटर रिलीजमध्ये काय होतं तर दिस ट्रान्समीटर इज स्टोरेड इन प्री जंक्शनल नर्व एंडिंग विदिन सिनॅप्टिक वेसिकल्स. नर्व इम्पल्स प्रमोश फ्युजन ऑफ वेसिकुलर अँड ॲक्झोनल membrane through the calcium intrade which fluidizes membrane. आता this all content of the vesicles means transmitter enzyme and other proteins are extruded is the functional clip, and this release process can be modulated by the transmitter and itself the other agent through the activation of specific receptors located on the prejunctional membrane. म्हणजे ट्रान्समीटर रिलीजमध्ये लक्षात काय ठेवायचं, स्टोर काय करतो त्याच्यामध्ये प्रीजंक्शनल नर्व्स असतात ते काय करतात स्टोअर करतात. आणि तीच प्रीजंक्शनल मेम्ब्रेन आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठलं नॉन ॲड्रिनॅलिन इनहिबिटेड बाय NA म्हणजे अल्फा 2 रिसेप्टर्स म्हणजे डोपामाइन ॲडनोसाइन प्रोस्टाग्लँडिन अँड इकेफॅलिन्स. सो दिस इज द प्रीजंक्शनल मेम्ब्रेन. फॉर एक्झाम्पल काय प्रीजंक्शनल मेम्ब्रेनचं तर जे नॉन ॲड्रिनॅलिन असतात डोपामाइन ॲडिनोसाइज पोस्ट ग्लँडिन. सो दिस इज द प्रीजंक्शनल मेम्ब्रेन. आता दिस अल्फा 1 रिसेप्टर अल्फा 2 रिसेप्टर्स and beta 2 receptors. These receptors are angiotensin 81 receptors आणि ते इन्क्रीज काय करतात तर सोडियम असतात ते काय करतात NA रिलीज करतात. आता दिस अल्फा 2 अँड मस्कॅरिनिक अगोनिस्ट इनहिबिट ॲसिटाइलकोलिन अँड रिलीज ॲट ॲटोनॉमिक न्यूरो इफेक्ट साईट. आता ह्याच्यामध्ये काय असतात अगोनिस्ट असतात. आता अगोनिस्ट कुठले मस्कॅरिनिक अगोनिस्ट असतात. आता तीच रिलीज काय करतात ते तर रिलीज म्हणजे काय ते मुक्त करणे आणि ट्रान्समीटर म्हणजे काय एखादं मॅसेज ट्रान्समिट करणं म्हणजे पाठवणार असं, ठीक आहे. मग आता न्यूरॉन्स काय करतो ट्रान्समीटर करतो बरोबर, म्हणजे जे मज्जातंतू असतात ते काय करतात ट्रान्समीटर करतात आणि रिलीज त्याच्यामध्ये काय होतं तर सो दिस इज द याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे प्रीजंक्शनल जे असतात मेम्ब्रेन ते काय करतात त्याच्यामध्ये ते स्टोअर करून ठेवतात. सो दिस इज द ट्रान्समीटर रिलीज. द नेक्स्ट स्टेप्स ऑफ न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन इज द ट्रान्समीटर ॲक्शन ऑन पोस्ट जंक्शनल मेम्ब्रेन. आता प्री जंक्शनल झाल्यानंतर पोस्ट जंक्शनल मेम्ब्रेनवरती ट्रान्समीटर काय करतात ॲक्शन दाखवतात. सो दिस इज द ट्रान्समीटर ॲक्शन ऑन पोस्ट जंक्शनल मेम्ब्रेन. आता दिस रिलीज ट्रान्समीटर कंबाईन्स विथ स्पेसिफिक रिसेप्टर ऑन द पोस्ट जंक्शनल मेम्ब्रेन अँड डिपेंडिंग ऑन इट इज नेचर म्हणजे इंड्युसेस ॲट एक्सायटेटरी
पोस्ट सिनॅप्टिक पोटेन्शियल आणि इनहिबिटरी पोस्ट सिनॅप्टिक पोटेन्शियल. आता याच्यामध्ये काय असतात, धीस ट्रान्समीटर कंबाईनमध्ये असतात. कुठले कुठले तर EPSP आणि IPSP. आता EPSP म्हणजे काय तर एक्सायटेटरी पोस्ट सिनॅप्टिक पोटेन्शियल आणि इनहिबिटरी पोस्ट सिनॅप्टिक पोटेन्शियल. ठीक आहे. एक्सायटेटरी म्हणजे उत्साही. आता आपण न्यूरोट्रान्समीटरचे क्लास टाईप बघितलं, त्याच्यामध्ये एक्सायटेटरी आणि इनहिबिटरी असतात. मग याच्यामध्ये इनहिबिटरी म्हणजे कसे प्रतिबंधक आणि पोस्ट सिनॅप्टिक पोटेन्शियल. देर आर द ट्रान्समीटर ॲक्शन ऑन पोस्ट जंक्शनल मेम्ब्रेन आर 2 पोटेन्शियल, EPSP आणि IPSP. ठीक आहे. EPSP म्हणजे काय करतात तर इन्क्रीज द परमिएबिलिटी टू कॅटायन, म्हणजे Na+ आणि Ca+. दिस influx, this ionic movement are passive as the flow is down the concentration gradient. म्हणजे याच्यामध्ये काय करतात, इन्क्रीज परमिएबिलिटी असते म्हणजे कॅटायनची, म्हणजे कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज धन. ठीक आहे. म्हणजे Na+ या Ca+ म्हणजे सोडियम किंवा कॅल्शियम. आणि दिस आयन्स मुवमेंट कशी असते त्याची पॅशिव्ह असते आणि फ्लोईंग डाऊन कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट असतात. आणि दिस IPSP म्हणजे काय तर इनहिबिटरी पोस्ट सिनॅप्टिक पोटेन्शियल. दिस पोस्ट सिनॅप्टिक पोटेन्शियल इन्क्रीज इन परमिएबिलिटी NIN. आता I म्हटल्यानंतर NIN, E म्हटल्यानंतर कॅटायन, लक्ष ठेवायचं. NIN सो दॅट Cl-. ठीक आहे. दिस आयन्स कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन इज लोअर दॅन दॅट एक्स्ट्रासेल्युलर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे इंट्रासेल्युलरपेक्षा ह्याचं कॉन्सन्ट्रेशन एक्स्ट्रासेल्युलरचं कसं असतं, लोअर असतं म्हणजे कमी असतं. सो दिस इज द पोस्ट जंक्शनल मेम्ब्रेन. म्हणजे प्री म्हणजे अगोदर असणार, मेम्ब्रेनच्या अगोदर, पण त्याच्या अगोदर, नंतर पोस्ट मीन्स नंतर. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होतं लक्षात फक्त एवढंच ठेवायचं की EPSP आणि IPSP. देन 4th स्टेप्स ऑफ neurohumoral transmission is the post junctional activity. 4th steps of neurohumoral transmission is the post junctional activity. आता this post junctional activity is supra threshold. EPFC generate a propagated post junctional AP which result in nerve impulse, contraction or secretion. म्हणजे बघा पोस्ट जंक्शनल, आता याच्यामध्ये पोस्ट जंक्शनल मेम्ब्रेन, आता पोस्ट जंक्शनची ॲक्टिव्हिटी दाखवली त्यांनी. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जी EPFC आहे आपली त्याच्यामध्ये सुप्रा थ्रेशोल्ड असतात आणि ते प्रोपोगेट कशाला असतात, पोस्ट जंक्शनल एपीला असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं तर दिस द रिझल्ट इज नर्व इम्पल्स असतात, मीन्स न्यूरॉन तिचं काय होतं कॉन्स्ट्रॅक्शन आणि त्याचं सेक्रेशन होतं. म्हणजे ग्लँड असतात ते सेक्रेट करतात आणि जे कॉन्स्ट्रॅक्शन, जे मसल्स कॉन्स्ट्रॅक्शन असतं त्याचं काय होतं. So this is the result भेटतो कशाचा, पोस्ट जंक्शनल ॲक्टिव्हिटीचा. आणि दिस IPSP स्टॅबिलाइज द पोस्ट जंक्शनल मेम्ब्रेन अँड रेजिस्ट डिपोलराइज्ड स्टिम्युले. म्हणजे त्याचं काय होतं, डिपोलराइज स्टिम्युले म्हणजे उत्तेजन होतं. द 5th स्टेप्स ऑफ न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन इज द टर्मिनेशन ऑफ ट्रान्समीटर ॲक्शन. म्हणजे ते काय होतात, टर्मिनेट होतात. म्हणजे काय होतात त्याचं, म्हणजे त्याची समाप्ती होते किंवा त्याचं काय होतं, टर्मिनेट होतात. ठीक आहे, मुक्त होतं. आता दिस टर्मिनेशन ऑफ ट्रान्समीटर ॲक्शन म्हणजे पहिल्यांदा काय होतं, इम्पल्स कंडक्शन होतात. देन नेक्स्ट इज द जे इम्पल्स कंडक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये जे ट्रान्समीटर असतात ते काय होतात, रिलीज होतात. देन नेक्स्ट इज द ट्रान्समीटर ॲक्शन असते ते कशावरती, पोस्ट जंक्शनल मेम्ब्रेनवरती असते. देन नेक्स्ट इज द पोस्ट जंक्शनल ॲक्टिव्हिटी अँड द लास्ट स्टेप्स इज द टर्मिनेशन ऑफ ट्रान्समीटर ॲक्शन. म्हणजे याच्यामध्ये काय होते, पूर्ण याच्यामध्ये काय होतात, न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन होतात. म्हणजे बघा दिस टर्मिनेशन ऑफ ट्रान्समीटर ॲक्शन, द व्हेरियस मेकॅनिझम ऑफ टर्मिनेशन ट्रान्समीटर ॲक्शन इज द दिस डायग्राम. दिस इज द कॉम्बिनेशन विथ द रिसेप्टर and this transmitter is either locally degraded, for example acetylcholine, and is partly taken back to the prejunctional neuron by acting reuptake and partly diffuse away, means sodium या dopamine transporter, DAT dopamine transporter. This serotonin transporter are expressed on the axonal membrane for this purpose, and the rate of termination of transmitter action
governs the rate at which responses can be transmitted across the junction. These amino acid transmits are also partly taken by the active transport into neuronal or neighboring cells, and this, but no active reuptake of peptide neurotransmitters. They diffuse away are taken broken down the peptide distance side. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा काय केलं, टर्मिनेशन ऑफ ट्रान्समिटर ॲक्शनमध्ये, तर ह्याच्यामध्ये मेकॅनिझम सांगितलेलं आहे कशाचं, कॉम्बिनेशन विथ रिसेप्टरचा. आता दिस इज द डायग्राम फॉर दिस स्टेप टर्मिनेशन ऑफ ट्रान्समिटर ॲक्शन. कशी टर्मिनेशन होते ट्रान्समिटरच्या ॲक्शनचं, याच्यामध्ये त्याचं मेकॅनिझम दिलेलं आहे. सो दिस इज द मेकॅनिझम. आता दिस मेकॅनिझम इज लोकेटेड डिग्रेडेड म्हणजे ॲसिटाइल कोलिन घेतलं. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल काय घेतलेलं आहे, रिअपटेक होतात. म्हणजे त्याच्यामध्ये डोपामाइन घेतलेला आहे, सेरोटोनिन घेतलेला आहे, देन गाबापेंटेन घेतलेलं आहे, या ग्लुटामेट घेतलेलं आहे. ठीक आहे. सो दिस transmitter is either located degraded in acetyl choline, and this transmitter action is followed. So this is the diagram of termination of transmitter action. The first is the soma, this is the axon, and so this is the transport. ठीक आहे. कसे ट्रान्सपोर्ट होतात बघा, तर केमिकल ॲक्टिव्हिटी ऑफ द सिनॅप्स घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा फिगर 3.5 मध्ये, ह्या फिगरमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, जे न्यूरो ट्रान्समिटर मॉलिक्युल्स अटॅच टू रिसेप्टर अँड कॉज पोस्ट सिनेप्टिक ॲक्टिव्हिटी. हे न्यूरो ट्रान्समिटर मॉलिक्युल्स काय झालेले, अटॅच झालेले आहे कशाला, ते रिसेप्टरला. So this is the neurotransmitter molecules and attached to receptor and cause postsynaptic activity. त्यांनी काय केलेलं आहे. And so this is the postsynaptic neuron. आता this neuron is neurotransmitter molecules across synapse किंवा रिअपटेक ऑफ मॉलिक्युल्स बाय ट्रान्सपोर्ट प्रोटीन. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये रिअपटेक आणि काय होतं, त्याचं जे मॉलिक्युल्स असतात ते सिनॅप्समध्ये हे होतात. आणि दिस इज द कॅल्शियम प्रिसिनॅप्टिक न्यूरॉन. म्हणजे अगोदर बघा कसे होतात, अगोदर कसे येतात, नंतर नेक्स्ट इज द त्याचं काय होतं आहे, न्यूरो ट्रान्समिटर मॉलिक्युल्स असतात ते ॲक्रॉस कशावरती होतात, त्याच्या सिनॅप्सवरती होतात. आणि त्याच्यामुळे रिअपटेक कसे होतात बघा, रिअपटेक. सो दिस इज द रिअपटेक ऑफ मॉलिक्युल्स बाय ट्रान्सपोर्ट प्रोटीन. सो दिस इज द टर्मिनेशन ऑफ ट्रान्समिटर ॲक्शन. दिस इज द 5 स्टेप्स ऑफ न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन. म्हणजे बघा आज आपण काय बघितलं, न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन म्हणजे काय आणि कोणकोणत्या स्टेप्स आहे, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की स्टेप्स इन्व्हॉल्व डिफाईन न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन अँड स्टेप्स इन्व्हॉल्वड इन न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन. तर देर आर 5 स्टेप्स इन्व्हॉल्वड इन न्यूरो ट्रान्समिटर. फर्स्ट impulse conduction, second is the transmitter release, third is the transmitter action on postsynaptic membrane, fourth is the postjunctional activity, and fifth is the termination of transmitter. So this is the today's article is the neurohumoral transmission.